ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। श्री महालक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया। बाबरचा 1526 मध्ये मेवाडचा राणा संग्रामसिंह यांनी लढाईत पराभव केला। पराभूत होऊन परतत असताना बाबरची पापी नजर अयोध्येतील राम जन्मभूमीवरील राम मंदिरावर पडली। बाबरने पूर्ण तयारीनिशी पुन्हा रणसंगावर आक्रमण केले। या युद्धात बाबर विजयी झाला। बाबरने आपली वक्रदृष्टी परत अयोध्येकडे वळवली। त्याने आपला सेनापती मीर बाकीवर राम जन्मभूमीवरील राम मंदिर उद्ध्वस्त करून तिथे मस्जिद बांधण्याची जबाबदारी सोपवली। राम मंदिराला हात लावणे एवढे सोपे नव्हते। अयोध्येच्या रक्षणासाठी अक्षरशः हजारो हिंदूंनी आपले रक्त सांडले होते। कितीतरी महिने हा संघर्ष चालत होता। मुसलमानांची सेना जवळजवळ 2.25 लाख व तोफखान्याने सज्ज होती। इतिहासकारांनी नोंद केली आहे की एकूण सुमारे 1,71,000 हिंदू वीरांनी बलिदान केले आणि अखेर 23 मार्च 1528 मीर बाकीने अयोध्येतील राम मंदिर उद्ध्वस्त केले। हिंदू थोडीच गप्प बसणार होते। आपल्यातील पूर्वीच्या चैतन्याने उसळून हिंदूंनी परत एकदा लढा उभा केला। या लढ्याचे नेतृत्व समिती गावचे थोर रामभक्त पंडित देवीदीन पांडे यांच्याकडे आले। पांडेजींनी 70,000ची फौज उभी केली। खुद्द बाबरनेच लिहून ठेवले आहे की एकट्या देवीदीनने 700 मुस्लिम योद्धे ठार मारले। 5 दिवस तुंबळ युद्ध झाले। अखेर देवीदीन पांडेजींना बंदुकीची गोळी घालून ठार मारले गेले। त्यानंतर हैसवर रियासीची राणी जयराज कुमारी हिने 3000 वीरांगणाची एक फलटणच उभी केली। राणीने सुमारे 10 मोठ्या चढाया केल्या। अखेरच्या हल्ल्यात राणी रणांगणात मरण पावली। आणि नंतर आला हिंदू संस्कृतीचा मोठा शत्रू औरंगजेब। औरंगजेबने सय्यद हसन अलीच्या नेतृत्वाखाली बाबरी मस्जिदीच्या रक्षणासाठी 50,000ची फौज पाठवली। बाबा वैष्णवदास यांनी पंजाबमधील रणझुंजार गुरु गोविंद सिंग यांना मदतीसाठी निरोप पाठवला। ते तडक अयोध्येला आले व दोघांनी व्यूहरचना केली आणि मोगले सेनेची लांडगेतोड केली। संतापलेला औरंगजेब स्वतः विशाल सैन्य घेऊन अयोध्येवर चालून आला। सततच्या लढ्याने हिंदू थकले होते। शिवाय शाही फोर्स शस्त्रास्त्रे व साधनांनी भक्कम होती। औरंगजेबने अयोध्येत प्रवेश केला। तोच मुळी 10,000 शहीद झालेल्या हिंदूंच्या मृतदेहावरून। बाबरचा सेनापती मीर बाकीने 2 लढाया करून मंदिर अर्धे मुर्दे पाडून जी काही अर्धवट मस्जिद बांधली। त्यानंतर खुद्द बाबरच्या काळातच 4 लढाया झाल्या। हुमायूनच्या काळात 10, अकबरच्या काळात 20, औरंगजेबच्या काळात 30, नवाब सआदत अलीच्या काळात 5, नवाब नसरुद्दीनच्या काळात 3, नवाब वाजिद अली शाहच्या काळात 2, अशा 1934 पर्यंत एकूण 76 लढाया हिंदू राम जन्मभूमी परत प्राप्त व्हावी म्हणून लढले। त्यात 4 लाख हिंदूंचे बलिदान झाले। बाबरी घुमटावर भगवा फडकवला। स्वातंत्र्यानंतर पुन्हा राम जन्मभूमी आंदोलनाला सुरुवात झाली। 1984 मध्ये राम जन्मभूमी मुक्ती समितीची स्थापना झाली। या आंदोलनाचे नेतृत्व विश्व हिंदू परिषद करीत होती। हिंदू समाजात राम जन्मभूमीची माहिती पोहोचवण्यासाठी गंगा माता, भारत माता यात्रा, श्रीराम ज्योती यात्रा, श्रीराम शिलापूजन असे अनेक कार्यक्रम देशभर घेण्यात आले। त्यानंतर प्रत्यक्ष राम जन्मभूमीवर जाऊन कार सेवा करायचे ठरवले आणि कार सेवक अयोध्येपर्यंत पोहोचू नये म्हणून त्यावेळचे मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी सर्व वाहतुकीचे मार्ग बंद केले होते। 20,000 सशस्त्र जवान तैनात केले होते। दिनांक 30 ऑक्टोबर 1990 हा दिवस कार सेवेचा निश्चित झाला। 9:44 हा कार सेवेचा मुहूर्त ठरला। सकाळचे 9:10 झाली आणि मणिराम छावणीचा दरवाजा उघडला। अशोकजी सिंगल बाहेर पडले। बरोबर फक्त 4-5 कारसेवक
अशोकजींना रस्त्यावर पाहताच गल्ली पोळामधून कारसेवक प्रकटू लागले कसे, अगदी फुटलेल्या वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तसे. अयोध्येचे गल्लीबोळ आता कारसेवकांनीच भरून गेले. एवढ्यात हनुमानगडीजवळ उभ्या असलेल्या राखीव पोलिसांच्या एका बसचा ताबा धरमदास पहिलवान नावाच्या साधूने घेतला. अनेक कारसेवकांना घेऊन ती बस अक्षरशः पोलिसांनी रचलेले अडथळे तोडीत चालली. मार्गातील अडथळे तुटल्यामुळे अक्षरशः हजारो कारसेवक तिच्या मागे पळू लागले. जन्मभूमीचा परिसर कारसेवकाने अक्षरशः भरून गेला. कित्येक कारसेवक वानरासारखे घुमटावर चढले. जय श्रीरामच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. राम लल्ला हम आये हे, मंदिर यही बनाएंगेच्या ललकाऱ्या उमटत होत्या. शरयू नदी लाल झाली. 2 दिवस विश्रांती घेतली आणि 2 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता कारसेवा करायची ठरले. कारसेवा म्हणजे फक्त रामलल्लाचे दर्शन घ्यायचे. सुमारे 50,000 कारसेवक भजने गात निघाले. दिगंबर आखाड्यापाशी पोलिसांनी अडवली. अश्रुधाराची नळकांडी फोडली गेली. कारसेवकांची पांगापांग झाली. तेवढ्यात एक पोलीस अधिकाऱ्याचा आवाज लोकांनी ऐकला. एकही गोळी वाया घालवू नका, नेम धरून उडवा. आणि नेम धरून गोळ्या घातल्या जाऊ लागल्या. एका दुकानातून शरद कोठारीला चक्क खेचूनच बाहेर काढण्यात आले व त्याच्या मस्तकात गोळी घातली गेली आणि त्याला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ रामकुमार आडवा आला तर त्यालाही गोळ्या घालून ठार मारण्यात आले. विशीतले दोघे कोठारे बंधू जय श्रीराम म्हणून हुतात्मा झाले. गोळीबारात जखमी झालेल्या अनेकांना ते मेले आहेत का जखमी आहेत हे न पाहताच पुलावरून शरयू नदीत फेकून देण्यात आले. त्या दिवशी संध्याकाळी मात्र निर्लज्ज सरकारने बातमी दिली की गोळीबारात फक्त 10 कारसेवक मेले. बाबरी झाली भुईसपाट. दिनांक 6 डिसेंबर 1992ला पुन्हा कारसेवा करायचे ठरले. संयोजकांचा असा सक्त आदेश होता की कारसेवा म्हणजे चबुतऱ्यावर शरयूच्या काठची 1 मूठ माती आणून टाकणे बस एवढेच. सकाळी 11:45 वाजता काही कारसेवक वादग्रस्त वास्तूसमोर घोषणा देऊ लागले. मिट्टी नहीं खिसकाएंगे, ढाचा तोड कर ही जाएंगे. आणि याच गडबडीत एका साधूने वाजवलेल्या शंखाच्या आवाजाने शांत परंतु उत्कंठापूर्ण वातावरणाच्या चिरफाड्या उडवल्या. वास्तूच्या मागील बाजूने 101 कारसेवक आत घुसले. एवढे होत असताना समोरून व आजूबाजूने सुद्धा कारसेवक वादग्रस्त वास्तूत घुसत होते. एका मागोमाग एक असे अनेक कारसेवक तिन्ही घुमटावर चढले. काही कारसेवकांनी कुदळी, फावडी, पहारी अशा तोडकामांची हत्यारे अधिक दडवून ठेवली होती, तीही बाहेर काढली. सर्वात प्रथम जो चढला त्याने आपल्या शर्टात लपवून ठेवलेला ओम लिहिलेला भगवा ध्वज घुमटावर फडकवला. आता बेभान होऊन कारसेवक बांधकाम तोडू लागले. दुपारी 2:45 वाजता अचानक मोठा आवाज झाला. धुरळाचा प्रचंड लोट आकाशाला भिडला. सगळ्यांनी उत्सुकतेने तिकडे बघितले. उजवीकडील घुमट कोसळला होता. त्याचबरोबर एक धक्का और दो, बाबरी मस्जिद तोड दो या नाऱ्यांनी आसमंत दणाणून निघाला. 3:45 वाजता डावीकडचा घुमटही अचानक कोसळला आणि 4:45 वाजता शेवटचा धक्का बसला. धरणे कंपासारखा आवाज झाला. कित्येक फूट उंच हवेत धुरडा उडाला. सियावर रामचंद्र की जय, जय श्रीराम, राम लल्ला हम आये हे, मंदिर वही बनाएंगे अशा घोषणांनी आसमंत दुमदुमले. कारण मुख्य घुमटही जमीनदोस्त झाला होता. 464 वर्षांची ती कलंकित वस्तू जमीनदोस्त झाली होती. बाबरी ढाच्याच्या मधल्या घुमटाखालील भाग किंवा मंदिराचा गाभा होता, तेथील ढिगारे हलवून सपाटीकरणाचे काम त्याच रात्री तातडीने हाती घेण्यात आले. एक छोटा चबुतरा तयार करून रात्री तेथे मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना करण्यात आली. 464 वर्षांपासून अस्तित्वात असलेला कलंक नष्ट होऊन त्या जागी प्रभू श्री रामचंद्रांचे एक साधे छोटेसे व पवित्र मंदिर उभे राहिले. राष्ट्रपुरुष
प्रभू श्री रामचंद्रजी आपल्या राष्ट्र मंदिरात स्थानापन्न झाले होते. न्यायालयीन लढा. राम जन्मभूमी संदर्भात 1950 पासून न्यायालयीन लढा चालू झाला होता. 2003 मध्ये न्यायालयाने राम जन्मभूमीवर उत्खनन करण्यास सांगितले. त्यात मंदिराचे अनेक अवशेष सापडले. अखेर 9 नोव्हेंबर 2019ला सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिला. त्यात राम जन्मभूमीवर मंदिर बांधण्यास अनुमती दिली. त्यासाठी भारत सरकारला एक ट्रस्ट तयार करून त्यांच्या ताब्यात राम जन्मभूमीची जमीन सोपवण्यास सांगितले. राम मंदिरासाठी निधी संकलन. राम जन्मभूमीवर भव्य मंदिराची उभारणी करण्यासाठी संपूर्ण देशभर 2021 मध्ये मकर संक्रांतीपासून पुढे 44 दिवस निधी समर्पण अभियान घेण्यात आले. या अभियानात हिंदू समाजातील सर्व स्तरातील लोकांनी सहभाग घेतला. या अभियानात 2100 कोटी रुपयांचा निधी जमा झाला. राम मंदिरात भगवान रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना दिनांक 22 जानेवारी 2024ला राम जन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या भव्य मंदिर रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यासाठी अयोध्येतून गावोगावी त्या कार्यक्रमाच्या निमंत्रणाच्या अक्षता पाठवण्यात आल्या. त्या अक्षता प्रत्येक हिंदूच्या घरापर्यंत पोहोचवल्या गेल्या. हिंदूंनी आपल्या घराजवळील मंदिरात जाऊन पडद्यावर दाखवण्यात येणारा अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम बघितला आणि 500 वर्षाचा कलंक पुसून माझा राम जन्मभूमीवर मंदिरात पुन्हा विराजमान करत असल्याचा अनुभव घेतला. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम अवश्य लिहा. धन्यवाद.